श्री मणिमाता महालक्ष्मी यात्रेनिमित्त मौजे पिंपळत तालुका फलटण जिल्हा सातारा पहिल्या पर्वातलं पहिलं भव्य आणि दिव्य असं एक आदत एक बैलांचं मैदान संपन्न झालं। या मैदानासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी जवळपास 750 प्लस बैलगाडी मालकांनी सहभाग घेतला। प्रथमतः या ठिकाणी सहभागी सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं या ठिकाणी समस्त ग्रामस्थ यात्रा कमिटी पिंपळत यांच्या वतीनं मनापासून धन्यवाद। सुंदर अशा मैदानासाठी झेंडा पंच म्हणून काम पाहिले ते पैलवान पप्पू मंडली माळशिरस, राजेंद्र शिपकुले सोमंतळे आणि गजाननभाऊ मधने गुणवरे या तिन्ही झेंडा पंचांचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद। सुंदर अशा मैदानासाठी निकाली पंचांचं काम पाहिले ते फलटण तालुका बैलगाडी संघटनेचे उपाध्यक्ष सरपंच सतीश डोंबाळे कुसूर, उपाध्यक्ष बापराव लोखंडे ढवळ, त्याचप्रमाणे पैलवान केशव फडतरी गुणवरे आणि भैया बुधनवर असतील, त्याचप्रमाणे या ठिकाणी बबलू भैया कदम मठाजीवाडीचे असतील, ऍडव्होकेट किशोर शिंदे असतील, सर्वांचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद। त्याचप्रमाणे बाबू कापसे हे देखील या ठिकाणी निकाली पंचांचं काम पाहिलं आपलं मनापासून धन्यवाद। सुंदर अशा मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण केलं ते फलटण तालुका बैलगाडी संघटना लाईव्ह यांच्या माध्यमातून आजचं मैदान लाईव्ह केलं आपलं देखील मनापासून या ठिकाणी धन्यवाद। सुंदर अशा मैदानासाठी साऊंड सिस्टीम आणि बॅरिकेटिंगचं काम केलं ते गुणवरे मंडप डेकोरेटर्स आपलं देखील या ठिकाणी मनापासून धन्यवाद। सुंदर अशा मैदानाचं नंबर टेकिंगचं काम केलं ते बितूर मध्ये माळेगाव, नंदकुमार धुमाळ भाकरवाडी आणि सुनील झांबरे होळकरवाडी आपलं देखील या ठिकाणी मनापासून सर्वांचं धन्यवाद। आज या ठिकाणी मैदानामध्ये गट 76 झाले आणि 76 गटामध्ये या ठिकाणी 76 गाड्या सेवेसाठी पात्र झाल्या आणि त्या 76 गटामधून या ठिकाणी पहिला आयोजक कमिटीची 7 बक्षीस होती, परंतु बैलगाड्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता या ठिकाणी आयोजक कमिटीने 2 बक्षिसामध्ये वाढ केली, एकूण 9 बक्षिसं केली आणि 9 सेमी या मैदानात झाले आणि 9 सेमीचा फायनलचा निकाल या ठिकाणी पंचाने आणून दिला तो या ठिकाणी घोषित केला जातोय। ज्या पद्धतीने या ठिकाणी 9 गाड्या पळाल्या, ज्या पद्धतीने गाड्या बाद होण्याचा क्रम आहे त्या पद्धतीने त्यांचा निकाल दिलेला आहे, त्यामुळे या ठिकाणी ढालीला या ठिकाणी अडचण निर्माण होणार नाही। फक्त या ठिकाणी 9व्या क्रमांकासाठी ढाल या ठिकाणी मिळणार नाही, कारण 8 ढाली या ठिकाणी मैदानामध्ये आणलेल्या आहेत, त्यामुळे 9व्या क्रमांकाची ढाल फक्त या ठिकाणी त्यांना मिळणार नाही। हा चषक त्यांना या ठिकाणी दिला जाणार आहे। आजच्या मैदानामध्ये एकूण 9 गाड्या पळाल्या, त्यातल्या 4 गाड्या या ठिकाणी उत्तेजनार्थ क्रमांकाच्या मानकरी झाल्या। त्या 4 जणांचं बक्षीस शेवटचं 4 बक्षिसे एकत्र केली जातील आणि चौघांना ते समान दिलं जाईल। फक्त ज्या बाद होण्याचा क्रम आहे त्या पद्धतीने या ठिकाणी ढालीसाठी चिठ्ठ्या न टाकता येतात। जी पहिली गाडी बाद झाली त्याला 9वा क्रमांक, जे दुसऱ्यांदा बाद झाले त्याला 8वा क्रमांक, अशा पद्धतीने त्यांचे क्रमांक काढलेले आहेत। बक्षिसे फक्त चौघांची एकत्र करून समान बक्षीस आहेत। या पद्धतीने आता या ठिकाणी निकाल जाहीर केला जातोय। आजच्या मैदानातील 9 गाड्यामध्ये त्यातली पहिली गाडी या ठिकाणी फॉल झालेली गाडी, तास क्रमांक 1 मधून धावली गाडी आई गावदेव प्रसन्न कुमारी सायरा संदेश शेठ घरात यांचा गुरु आणि गुरु फॅन्स क्लब पोखरी छत्रपती संभाजीनगर यांचा आदत किंग खंड्या या आजच्या मैदानातील 9व्या क्रमांकाची मानकरी। सुंदर अशी गाडी पळाली। कुमारी सायरा संदेश शेठ घरात यांचा गुरु आणि त्याच्या जोडीला गुरु फॅन्स क्लब पोखरी छत्रपती संभाजीनगरकरांचा खंड्या आणि गुरु अच्छा भव्य दिव्य अशा मैदानातील 9व्या क्रमांकाची मानकरी ठरली। 8 नंबरचा मान पटकावला, 8वा क्रमांक पटकावला, तास क्रमांक 6 मधून धावली गाडी आई काळबाई प्रसन्न कुमारी जिजा योगेश चव्हाण धवल यादव यांचा घरचा साथ चव्हाणवाडी या गाडीचा 8वा क्रमांकाला। सुंदर अशी गाडी पळाली। सोहम स्वीट होम शैलेश महाराज शेंडगे यांचा बक्या पळाला आणि त्याच्या जोडीला सुरांश सुनील सूळ, अक्षय भैया सूळ मोरजीकरांची बुलेट पळाली। बुलेट आणि बक्या आजच्या भव्य दिव्य अशा पिंपळकरांच्या मैदानातला 8व्या क्रमांकाचा मानकरी ठरला। तिसरी गाडी या ठिकाणी मैदानात बाद झाली, ते 7व्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक 4 मधून धावली गाडी धैर्य दादा भोसले या गाडीचा आजच्या मैदानामध्ये 7वा क्रमांकाला। सुंदर अशी गाडी पळाली। सरपंच राजाभाऊ भोसले जंक्शन, अक्षय भैया भोसले जंक्शनकरांचा देवा पळाला आणि त्याच्या जोडीला काटेकरांचा चंदर पळाला। चंदर आणि देवाची सुंदर अशी गाडी आजच्या मैदानातील 7व्या क्रमांकाची मानकरी ठरली। आणि चौथी गाडी जी फॉल झाली ती गाडी 6व्या क्रमांकाची मानकरी झाली ढालीसाठी तास क्रमांक 2 मधून धावली गाडी जानमान प्रसन्न माळशिरस या गाडीचा 6वा क्रमांकाला। सुंदर अशी गाडी पळाली। कुमारी सृष्टीप्रिया गौतम भैया काकडे निंबोळ, किरण कालगावकर डोरलेवाडीकरांची मॅगी पळाली आणि त्याच्या जोडीला अशोक शेठ सावंत धैवडीकरांचा बादल पळाला।
बादल आणि मॅगीची सुंदर अशी गाडी आजच्या मैदानातील 6व्या क्रमांकाची मानकरी ठरली. आई महालक्ष्मी व मरीमाता यात्रेनिमित्त आयोजित केलेला पिंपरतकरांच्या मैदानातील 5 नंबरचा मान पटकावला. तास क्रमांक 9 मधून धावलेली गाडी खंडोबा प्रसन्न तानाजी अण्णा कळसुले व महालक्ष्मी प्रसन्न शिवाजी गोरडवाडी या गाडीचा 5वा क्रमांक आला. सुंदर अशी गाडी पळाली. तास क्रमांक 9 वरून मामा भाचे अर्थमोर्स पॉकलॅनवाला यांचा कार्टून पळाला आणि त्याच्या जोडीला भैया ड्रायव्हर कचरेवाडीकरांचा लक्की पळाला. लक्की आणि कार्टून आजच्या पिंपरतकरांच्या मैदानातील 5म क्रमांकाचा मानकरी ठरला. पिंपरतकरांच्या मैदानातील 4 नंबरचा मान पटकावला. तास क्रमांक 3 मधून धावलेली गाडी चिंतामणी प्रसन्न पैलवान बबलू भैया कदम देवांशी अमरसिंह कदम मठाचीवाडी या गाडीचा 4था क्रमांक आला. सुंदर अशी गाडी 4थ्या क्रमांकासाठी पात्र ठरली. ज्याच्यासाठी केला होता अट्टहास असा हॉटेल शर्यत पुणे पैलवान बबलू भैया कदम देवांशी अमरसिंह कदम मठाचीवाडी यांचा सुंदर पळाला आणि त्याच्या जोडीला रामभाव जाधव गोहेकरांचा कन्हैया मामा भाच्याची सुंदर अशी जुगलबंदी कन्हैया आणि सुंदरची करी ठरली. मरीमाता महालक्ष्मी यात्रेनिमित्त आयोजित केलेला पिंपरी या ठिकाणी पिंपरतकरांचं मैदान आणि या मैदानातील 3 नंबरचा मान पटकावला. तास क्रमांक 7 मधून धावलेली गाडी अमोलभाऊ मधने उमेश भाऊ पाटील यांचा घरचा साज फंटी आणि सुंदर या गाडीचा 3रा क्रमांक आला. सुंदर अशी गाडी पळाली. सरपंच भावेश आवारे नेवरपूरकर त्रिमूर्ती बैलगाडा संघटना धारशेंद्रा आणि पैलवान बापूराव लोखंडे ढवळकरांची फंटी पळाली आणि त्याच्या जोडीला आयुषदादा अमरमाळी भोपर संदीपबाई भोपर तेजस मारुती कोमने कोराळकरांचा सुंदर पळाला. सुंदर आणि फंटीची सुंदर अशी गाडी आजच्या भव्य दिव्य अशा पिंपरतकरांच्या मैदानातील 3य क्रमांकाची मानकरी ठरली. 2 नंबरचा मान पटकावला. सुंदर असं फलटण तालुक्यातले एक नामवंत मैदान पिंपरतकरांचं पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान आणि या मैदानातला 2य क्रमांक पटकावला. तास क्रमांक 8 मधून धावलेली गाडी यश संदीप काका हरपळे फुरसुंगी पैलवान सनी भैया करचे फलटण यांचा VIP लकी व पंचम हिंदी केसरी सर्जा पैलवान किरण भैया शिंदे पाटील पिंपरत या गाडीचा 2रा क्रमांक आला. सुंदर अशी लढत अट्टी आणि तट्टीची पाहायला मिळाली. तास क्रमांक 8 वरून धावलेली गाडी कुमारी शिवन्या लक्ष्मण ढेरे देवळाली करमाळकरांचा राणा आणि त्याच्या जोडीला पळाला जयेश भैया पिसाळ वडजलकरांचा ब्रेकफेल मास्टर आणि राणाची सुंदर अशी गाडी पिंपरतकरांच्या मैदानातील 2य क्रमांकाची मानकरी ठरली. श्री मरीमाता महालक्ष्मी यात्रेनिमित्त आयोजित केलेलं पहिल्या पर्वातलं पहिलं पिंपरतकरांचं मैदान आणि या मैदानातला प्रथम क्रमांकाचा मान पटकावला. तास क्रमांक 5 मधून धावलेली गाडी आई गावदेव प्रसन्न कुमारी रिया जयेश पाटील सोनारपडा साहिल विजय पाटील सोनारपडा उपसरपंच रणजित लोखंडे ढवळ या गाडीचा 1 नंबर आला. सुंदर अशी गाडी पळाली. कुमारी रिया जयेश पाटील साहिल विजय पाटील सोनारपडा API सचिन डिसले उपसरपंच रणजित लोखंडे ढवळ लवकुश ब्रदर्स नेरे पनवेलकरांचा उज्जैन पळाला आणि ज्याची खऱ्या अर्थाने या बरडच्या मैदानापासूनच गुलालातून एंट्री झाली असा कमी वयामध्ये सर्वांच्या हृदय स्थानावरती विराजमान झालेला हॉटेल सागर शाहीद भाई मुलानी डॉक्टर आनंद बल्लाळ सर सातारा यांचा सचिन आणि उज्जैनची सुंदर अशी जोडी आजच्या भव्य दिव्य अशा पिंपरतकरांच्या मैदानातील प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली. सर्व विजेत्या बैलगाडी मालकांचं चालकांचं समस्त बैलगाडी प्रेमींचं आयोजकांच्या वतीनं मनापासून मनपूर्वक